नमस्कार, मी स्वामिनी ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। एक नवीन व्हिडिओ तुमच्या सगळ्यांच्या भेटीला मी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ टायटलवरून लक्षात आलंच असेल, कलेविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। सगळ्यात सुरुवातीला आपण चित्रकला हा विषय घेऊया। चित्रकलेची आवड ही साधारण वयवर्ष 4 ते 70-80 या वयोगटात आपल्याला दिसून येते। 4 ते 5 या वयोगटामध्ये मुलांना कलर्स आणून दिले जातात, कलरिंग बुक्स आणून दिले जातात। आत्ताचा जो काळ आहे तर तो अर्थातच प्रत्येकाच्याच हातात मोबाईल फोन्स असल्याने सोशल मीडियावरती आता त्या वयोगटातली मुलं वेगवेगळे कार्टून्स बघतात किंवा ड्रॉइंग ट्युटोरियल्स असतील किंवा आर्ट आणि क्राफ्टचे लहान मुलांचे जे व्हिडिओज असतात ते व्हिडिओज देखील ही सगळी मुलं बघतात। मला असं वाटतं की लहानपणापासूनच जर आपण त्यांच्याशी रंगसंवाद साधण्याचा प्रयत्न केला, म्हणजेच कलर कम्युनिकेशन जर आपण ठेवलं मुलांशी लहानपणापासून तर खूप फायदा होईल असं मला वाटतं। आता रंगसंवाद म्हणजे नेमकं काय हे मी नंतर आपण बोलूच याविषयी। खरं तर या विषयावर एक पूर्ण व्हिडिओ देखील होईल। तुम्हाला जर खरंच या विषयावर एक व्हिडिओ ऐकायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर मला असं म्हणायचं आहे की सोशल मीडियावरती आपण जेवढं या सगळ्या गोष्टी बघतो तर कला ही अशी गोष्ट आहे की ती आपण जेव्हा स्वतः अनुभवतो तेव्हाच त्याचा आपल्याला आनंद मिळतो आणि आपल्याला खूप छान वाटतं। या वयोगटातल्या मुलांना जर आपण ड्रॉइंग एक्झिबिशन्स दाखवली, आर्ट रिलेटेड काही वर्कशॉप्स असतील तर तिकडे आपण घेऊन गेलो किंवा अशा काही ठराविक क्रिएटिव्ह जागा असतील, काही ठिकाणं असतील की ज्याबद्दल माहिती दिली आपण प्रत्यक्ष मुलांना, तर त्याचा कुठेतरी त्यांच्या मनावरती परिणाम होऊ शकतो आणि खूप छान असा कलेचा दृष्टिकोन त्यांना लहान वयापासून मिळेल असं मला कुठेतरी वाटतं। आपण लहान असतो तेव्हा कलरिंग करतो, काही ना काहीतरी आपण चित्र काढण्याचा प्रयत्न करत असतो। जसे आपण 7वी 8वीत जातो तसं एलिमेंटरी, इंटरमिजिएट अशा ग्रेड एक्झाम्स असतात, तर त्या देखील आपल्याला देता येतात। त्याचबरोबर जर करिअर म्हणून तुम्ही आर्ट फील्ड निवडलं किंवा तुमच्या असं लक्षात आलं की आपला मुलगा, आपली मुलगी खूप छान असं कलेच्या क्षेत्रात काहीतरी करू शकतात, त्यांचं ड्रॉइंग छान आहे असं जर तुमच्या लक्षात आलं तर NID सारखी जी ड्रॉइंग कॉलेजेस असतात तर तिकडे तुम्ही ग्राफिक डिझायनिंगसाठी 2D 3D ॲनिमेशन, प्रोडक्ट डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, UI UX, आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनिंग अशा असंख्य गोष्टींचे ऑप्शन्स आहेत आर्ट आणि क्रिएटिव्ह फील्डमध्ये। तर तुम्ही करिअर वाईज सुद्धा याचा पुढे विचार करू शकता। चित्रकलेविषयीच बोलतोय त्यामुळे तुम्ही ATD म्हणजेच आर्ट टीचर डिप्लोमा देखील करू शकता। म्हणजे ड्रॉइंग टीचर्सचे ऑप्शन्स, म्हणजे तुम्ही कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये तुम्ही ड्रॉइंग टीचर म्हणून देखील काम करू शकता। म्हणजे आपण करिअर वाईज देखील कलेचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा खूप असंख्य ऑप्शन्स या क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहेत। आता आपण संगीत याविषयी बोलूयात। अर्थातच गायन, वादन, नृत्य या 3 विषयांमध्ये तुम्ही विशारद होऊ शकता। विशारद नंतर अलंकार आणि अर्थातच जर तुम्हाला म्युझिक कॉलेजेसमधून तुम्ही MA, PhD अशा असंख्य डिग्रीज देखील घेऊ शकता। जसं मी आत्ता म्हणलं की तुम्ही आर्ट टीचर म्हणजे ड्रॉइंग टीचर जसे तुम्ही होऊ शकता तसंच तुम्ही म्युझिकचे क्लासेस घेऊ शकता, तुम्ही म्युझिक टीचर म्हणून काम करू शकता। तर आता आपण साधारण कलेची आवड लहानपणापासून निर्माण झाल्यानंतर कलेमध्ये जे करिअर ऑप्शन्स आहेत त्याबद्दल आत्ता आपण बोललो। पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कलेमुळे आपल्या जगण्याकडे, आपल्या आयुष्याकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे बदलतो। अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपण कलाकार असू किंवा आपल्याला कलेची आवड असेल, अगदी तुम्ही छान रांगोळी काढत असाल तर सणासुदीच्या दिवसांमध्ये दारापुढे जेव्हा आपण रांगोळी काढतो तेव्हा जो तुम्हाला आनंद मिळालेला असतो तोच आनंद तुमच्या घरात येणाऱ्या प्रत्येकालाच तुम्ही देता नकळतपणे। किंवा घरात एक असा छोटासा कॉर्नर आहे जो थोडासा सौंदर्यदृष्टी वापरून, म्हणजेच ॲस्थेटिकली आपण तो कॉर्नर जेव्हा सजवतो तेव्हा जो आपल्याला आनंद मिळतो तो अर्थातच कलेमुळे आपण आनंद घेतो आणि तो अनुभवतो। कारण की आपल्या रोजच्या जगण्यामध्ये सौंदर्यदृष्टी असणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। थोडक्यात मला आजच्या व्हिडिओमध्ये असं सांगायचं आहे की कलेमुळे माणसाचं आयुष्य जास्त प्रगल्भ आणि विलोभनीय होतं, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे। त्यामुळे कलेची आवड असायलाच हवी आणि एक तरी कला तुम्ही शिकावी असं मला मनापासून वाटतं। तुम्हाला चित्रकला, हार्मोनियम, गायन, सिंथेसायझर, आर्ट आणि क्राफ्ट, मंडाला आर्ट
अशा असंख्य गोष्टी बघायला आवडत असतील आणि जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता या सगळ्या गोष्टी कुठे शिकायच्या, तर माझ्याकडे याचं उत्तर आहे. कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय पुण्यामध्ये आहे आमचं, आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही बॅचेस अवेलेबल आहेत. ज्या कलातीर्थचं फेसबुक पेज जे आहे त्या पेजला तुम्ही अवश्य भेट द्या आणि त्या पेजवरती आमचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला मिळतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी कलेविषयी थोडक्यात पण महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या सोबत शेअर केलेल्या आहेत. मला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी ब्लॉग्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.